आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। अमोल मिटकरींना तुडवणार, मिटकरींनी आमचा नाद करायचा नाही, कर्णबाळा दुनबाळेंची धमकी। भुंकणारा कुत्रा कधीच चावत नाही, कर्णबाळा एका बापाची औलाद असेल तर त्याने समोरासमोर यावं, कर्णबाळा दुनबाळेंच्या धमकीनंतर अमोल मिटकरींचं आव्हान। अमोल मिटकरी 2% माणूस, मिटकरी काल बाथरूम मधून बचाव बचाव ओरडत होते, कर्णबाळा दुनबाळेंची टीका। जय मालोकरच्या मृत्यूला दुनबाळे जबाबदार, राजकीय पोळी भाजण्यासाठी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवली, अमोल मिटकरींचा दुनबाळेंवर आरोप। मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने जय रुग्णालयात भरती झाला होता। जय मालोकार सोबत धक्काबुक्की, चौकशी करून कारवाई करण्यात यावी, जय मालोकारच्या नातेवाईकांची मागणी। मनसे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबाळेंच्या चिथावणीनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून मिटकरींच्या गाडीची तोडफोड, 8 दिवसात माझे लोक मिटकरींना भेटेल तिथे तुडवणार, मिटकरींना तुडवलं नाही तर कार्यकर्त्यांना पदमुक्त करणार, दुनबाळेंचं चिथावणीखोर आवाहन। अमोल मिटकरींच्या अकोल्यातील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला, मनसे कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड केल्यानंतर बंदोबस्त वाढवला। अकोल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, सौरभ भगत यांना अटक, अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी कारवाई, प्रकृती ठीक नसल्याने पंकज साबळेंवर रुग्णालयात उपचार, 10 आरोपी फरार। लायकी समजून न घेता वक्तव्य केलं तर प्रसाद मिळणारच, अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंचं वक्तव्य। खोटी नावं, वेषांतर, खोटी बोर्डिंग पास बनवण्याचा प्रकार घातक, वेषांतर केलेल्या अजितदादांच्या परवानगीसाठी शहांनी सीआरपीएफला कळवलं, संजय राऊतांचा शहांवर गंभीर आरोप। अजित डोभालही कटात सहभागी असू शकतात, राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असताना डोभाल काय करत होते, संजय राऊतांचा अजित डोभाल यांच्यावर आरोप। बारामतीचे नवे विष्णुदास, अजितदादांना राऊतांचा टोला, तर विष्णूचे 13वे अवतार दिल्लीत, राऊतांची टीका। रमेश केरे पाटलांचं मातोश्रीवरील आंदोलन हे भाजपचं कारस्थान, रमेश केरे पाटलांचं आंदोलन म्हणजे फडणवीस टच, संजय राऊतांचा आरोप। रमेश केरे पाटलांच्या आंदोलनात भाजपचा समावेश नाही, रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण। ठाकरे गट आणि मनसेत झालेल्या राड्यानंतर वरळीत बॅनरबाजी, ठाकरे गटाच्या बॅनरवर मनसे नेत्यांचा सुपारीबाज उल्लेख, तर बॅनर विरोधात मनसेची पोलीस ठाण्यात धाव। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडी, आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी, उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरण। पूजा खेडकर यांना केंद्र शासनाच्या कर्मचारी प्रशिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस, 2 ऑगस्टपर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेश। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी, विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती, पूजा खेडकर 8 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती। राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचा आज शपथविधी, संध्याकाळी 6:30 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी। मराठवाड्यातील इनाम देवस्थानच्या जमिनी मालकी हक्कात रूपांतरित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, 60 वर्षांपासूनची मागणी पूर्ण, लाखो नागरिकांना दिलासा। भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटलांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, धाराशिवमध्ये भाजपला धक्का। नीरा देवधर प्रकल्पासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली केंद्रीय जलसंसाधन मंत्री CR पाटलांची भेट, नीरा देवधर प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी। अहमदनगर जिल्ह्याला शासकीय मेडिकल कॉलेज द्या, खासदार निलेश लंकेंची केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्याकडे मागणी। विविध पक्षांच्या नेत्यांच्या इम्तियाज जलील यांच्यासोबत भेटीगाठी वाढल्या, अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुर्राणींनी घेतली जलील यांची भेट। चंद्रपूरच्या पूरग्रस्तांच्या वाढीव मदतीसाठी प्रयत्न करणार, शासकीय मदत वाढवण्यासंदर्भात मंत्रिमंडळात मुद्दा मांडण्याची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही। बंदीनंतर उद्यापासून खोल समुद्रातील मासेमारी सुरू होणार, नव्या मच्छीमारी हंगामासाठी मच्छीमार नौका सज्ज, महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मच्छीमारीसाठी समुद्रात जाता येणार। जळगाव एसटी विभागाला पांडुरंग पावला, आषाढी वारीतून तब्बल 2,43 लाखांचं उत्पन्न, जळगावच्या 11 आगारातून पंढरपूरसाठी 1030 बस।
नाशिकच्या सातपूर सिडको परिसरात भागवत सप्ताहाचा समारोप. समाप्तीच्या दिवशी पणत्या आणि दिव्यांची सजावट. सप्ताहाच्या समाप्तीला हजारो भाविकांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली 9,95,000चा गंडा. आयपीओच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं होतं. कल्याण रेल्वे सुरक्षा बलातील 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन. वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करत प्रवासी सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ब प्रभाग क्षेत्रात खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालक त्रस्त. मनसेचा सेल्फी विथ खड्डा उपक्रम सुरू. ठाण्यातील घोडबंदर रोडवर 3 महिन्यात 12 अपघात आणि 2 जणांचा मृत्यू. घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. बांधकाम विभागाकडे खड्ड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. इचलकरंजी सांगली महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची चाळण. खड्ड्यामधून वाट काढताना वाहन चालकांची तारेवरची कसरत. बीडच्या परळीमधील श्यामप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर मोठे खड्डे. पुलावरून वाहतूक करताना वाहन चालकांची कसरत. खड्डे बुजवण्याची वाहनधारकांची मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. शरद पवार गटाचं हिंगणघाटच्या तहसीलदारांना निवेदन. अतिवृष्टीच्या मदतीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तहसीलमधील धक्कादायक प्रकार. ठाकरे गटाची कारवाईची मागणी. सिंधुदुर्गमध्ये काजू अनुदानाविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी. किमान 50 रुपये अनुदान देण्याची मागणी. बीडमधील भागवत वस्तीवर सशस्त्र दरोडा. दरोडेखोरांकडून महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास. 4 जणांना जबर मारहाण. घटनास्थळी पोलीस तैनात. आष्टी तालुक्याच्या केरूळमधली घटना. पुण्याच्या इंदापूरमध्ये अवैध मुरुम वाहतुकीवर वनविभागाची कारवाई. मुरुम वाहतूक करणाऱ्या कंपनीविरोधात वनविभागाकडून गुन्हा दाखल. वाशिम ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर. वाहनधारकांना नाहक त्रास. दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास सुरू. वाहतूक पूर्ववत होऊ लागल्यानं दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात पुन्हा पावसाला सुरुवात. पावसानं जोर धरल्यास कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची भीती. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. इचलकरंजीतील पंचगंगा नदीचं पाणी संथ गतीनं ओसरण्यास सुरुवात. नदीची पातळी 71.5 फुटांवर. अजूनही काही घरांमध्ये पाणी. राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला. धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले. धरणातून 10,000 क्युसेकने विसर्ग. वाशिम जिल्ह्यात अडाण नदीला पूर. नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली. खरबी गणेशपूर मंगळूरपीर मार्गावरील वाहतूक बंद. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील गिव्हाकुटे येथे सिंचन तलाव ओव्हरफ्लो. तर सखल भागात पाणी साचल्यानं शेतीपिकाचं मोठं नुकसान. पुण्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. पुणे जिल्ह्यात मध्य पूर्व भागात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. खडकवासला धरणातून आज पुन्हा 11,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडला जाणार. नदीकाठच्या लोकांना काळजी घेण्याचं आवाहन. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. सिंहगड किल्ला आठवडाभर पर्यटकांसाठी बंद. दरड हटवण्याचं काम सुरू. सततच्या पावसामुळे पुण्याच्या भोरमधील भाटघर धरण 90% भरलं. भोर शहराला दिवसाआड होणारा पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी. शिंदे गटाचं भोर नगरपालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन. पुण्याच्या भोरमध्ये दरडप्रवण क्षेत्र असलेल्या धानवली गावातील नागरिकांचं तात्पुरतं स्थलांतर केलेल्या नागरिकांचे नेमातर्फे मोफत आरोग्य तपासणी. पुण्याच्या इंदापुरातील उजनी धरणात 50% पाणी. 2 महिन्यात उजनी धरणात 60 टीएमसी पाणीसाठा. धरणात 21,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. गोंदियातील इटियाडोह धरणात 100% पाणीसाठा. 2 महिन्यात 719.75 मिलीमीटर पाऊस. सततच्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 1,306 घरांची पडझड. पुराच्या पाण्यात 25 जनावरं वाहून गेली. 5 जणांचा मृत्यू. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती. रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा अणुस्कुरा घाटाचं सौंदर्य खुललं. पावसाळ्यात बहरलेल्या घाटाचं सौंदर्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. यवतमाळ जिल्ह्यातील येळाबारा धबधबा प्रवाहित. वाघाडी प्रकल्प पूर्णतः भरल्यानं धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. जालन्यातील भोकरदन तालुक्यातील म्हैसाघाट धबधबा ओसंडून वाहतोय. मनमोहक धबधब्याची पर्यटकांना हुरळ.
जळगाव जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात 61% पाऊस, तर गिरणा, अंजनी, भोकरबारी, बोरी आणि मन्याड प्रकल्प भरण्यासाठी अद्यापही पावसाची अपेक्षा. कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी पूरग्रस्तांनी घरी परतण्याची घाई करू नये. सांगली जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. पाणी पातळी घटत असली तरीही कोयनेतील वाढीव विसर्गानं भीती. यवतमाळमध्ये विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा. शेतीतील नुकसान 3 लाखांचं, मात्र भरपाई मिळाली 3 रुपये. शेतकऱ्यांची थट्टा थांबवून सरकारनं मदत देण्याची मागणी.